आले। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आला। आता सध्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि अशी माहिती मिळते की मिलिंद नार्वेकर थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत। होय, मी सध्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील घटनास्थळी आहे। आपण माझ्या मागे बघू शकाल स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आणि जो आज सकाळी म्हणजे थोड्या वेळापूर्वी जो काही प्रकार घडला, घटनास्थळी शिवसैनिक स्थानिक शिवसैनिक तर आहेत, पण आता मुंबई आसपासच्या परिसरातूनही हळूहळू शिवसैनिक या घटनास्थळी येऊ लागलेले आहेत। आपण बघू शकतो सध्याची ही दृश्य आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात आहे। आपल्या बरोबर स्थानिक शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नेमकं काय घडलं? थोड्याच वेळात शिवसेनेचे विधान परिषद आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर हे घटनास्थळी येत आहेत आणि नेमकं काय झालं याची माहिती ते शिवसैनिकांकडून घेतील। पण त्याआधी ज्या शिवसैनिकांनी इथे मीनाताई यांच्या पुतळ्याच्या परिसरात जो रंग फेकण्याचा प्रकार झाला, त्या संपूर्ण चौथरा असेल पुतळ्याची स्वच्छता केली, ते शिवसैनिक आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत झगडे आहेत। मला सांगाल की नेमकं काय घडलं तुमच्या? कधी आम्हाला आज प्रबोधनकारांची जयंती म्हणून आम्ही ते जमलो होतो। 9 सव्वा 9च्या दरम्यान अजितला फोन आला, म्हणून मी आणि अजित आलो, तर बघितलं रंग टाकलेला होता पुतळ्यावर कोणतरी। आम्ही लगेच थिनेर आणून साफसफाई सुरुवात केली। कोणी केलं काय केलं हा दुय्यम पार्ट आहे आमच्या दृष्टीने। मासाहेब आहेत आमच्यासाठी, आमच्या आईच्या दैवताप्रमाणे आम्ही काम चालू केलं। मग खासदार साहेब आले, आमदार साहेब आले, विशाखाताई आल्या, पोलीस प्रशासन आलं, काम चालू। आम्ही आपलं साफसफाई केली। अजित स्थानिक शाखा प्रमुख आहेत। अजित, काय तुमच्या निदर्शनास जेव्हा हा प्रकार आला, काय नेमकं घडलंय? काय स्पष्टता नाही? काय घडलं हे माहिती नव्हतं। आम्ही चंदू आणि मी इथे आलो त्यावेळेला आम्हाला कळलं की हे करत होते आणि तो कलर पडलाय किंवा कलर टाकलाय, ह्याबद्दल साक्षांक आहे, काही सांगू शकत नाही। पण तो जो पडलेला कलर आहे तो आमची एक मासाहेब म्हणजे आमचं हे आहे, दैवत आहे किंवा आमची मातृभावना आहे। त्यामुळे आम्ही तो पहिलं काढायचं काम केलं आणि नंतर त्याच